शिरपूर शहरातील यादगार हॉटेलच्या समोर वखारमध्ये मोठ्या प्रमाणात लिंबाचे झाडे येतात कुठून? ते ग्रामीण भागातील शेतीमधून लिंबाचे झाड तोडून वखारमध्ये 2 नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जाते. त्यावर वखार मालक लाखो रुपये कमवतो आणि वन विभागाला मोठ्या प्रमाणात हप्ते देऊन तसाच प्रकार वन विभागाच्या कार्यालयासमोर खरदा रस्त्यावरील वखारमध्ये दरवर्षाला लाखो रुपयांचे लिंबाचे झाड येतात कुठून? वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले की कुठल्याही लिंबाचं लाकूड तोडून त्या 2 नंबरमध्ये विकल्या जातात. त्यावर धुळे वनपथक यांना देखील मोठ्या प्रमाणात हप्ते दिले जातात. मग कारवाई करणार कोण? झाडे लावा झाडे जगवा ही म्हण शिरपूर वन विभागाने कचऱ्याच्या डब्यात टाकली आहे. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील दरवर्षाला 10 कोटी रुपयांची लिंबाच्या लाकूडची तोड होते. त्यामधून वन विभागाला व धुळे विभागाला लाखो रुपये हप्ते दिले जातात असे बोलल्या जात आहे. म्हणून दररोज 50 ट्रॅक्टर लाकूड तोडून वखारांमध्ये जात आहे. या वखार चालकांना कोणाची भीती नाही, कारण स्थानिक अधिकारी खिशात, वरिष्ठ अधिकारी वाऱ्यावर. फक्त दर महिन्याला हप्ते कसे मिळतील, आपलं कर्तव्य कसं गहाण ठेवलं जाईल, म्हणून जंगलामधील लिंबाचे लाकूड तोडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होतोय. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असून देखील डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेते. यावर कारवाई करणार कोण, याकडे सर्वसामान्य जनताचं आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.